चांदोबा महाभारत 24वा भाग. कपटी द्यूत. दुर्योधन पांडवांवरील मत्सरामुळे मनोव्यथेने ग्रासून क्रुश होऊ लागला. याची ती अवस्था पाहून शकुनीने विचारले, दुर्योधना, असा का वाळून गेला आहेस? तुला सतावणारी ही चिंता तरी कोणती? त्यावर दुर्योधन म्हणाला, मामा, मी काय सांगू? अर्जुनाच्या पराक्रमाच्या जोरावर धर्मराजांनी सर्व भूमंडळ जिंकून राजसूय यज्ञ केला आणि साम्राज्यलक्ष्मी प्राप्त केली. सर्व राजे त्यांच्या अधीन झाले. कृष्णाने शिशुपालाचा भर सभेत वध केला तरी कोणी चकार शब्दही काढला नाही. सर्व राजांनी रत्नराशी आणून पांडवांच्या पायांशी ओतल्या. त्यांचे वैभव वर्णनचे परे आहे. त्यांचे ते ऐश्वर्य पाहून मी स्वतःला कवडीमोल समजू लागलो आहे. आम्ही मयसभा पाहत असताना मला पाहून त्यांनी कशी थट्टा केली होती हे तू पाहिलेच आहेस ना. मला हे जीवन असह्य झाले आहे. माझे हे दुःख माझ्या वडिलांना सांग. हे शब्द ऐकून शकुनी दुर्योधनाला म्हणाला, तू पांडवांची संपत्ती पाहून हेवा का करतोस? त्यांनी ती संपत्ती योग्य मार्गानेच मिळवली आहे. त्यांना दैवीबळ मोठ्या प्रमाणावर लाभले आहे. म्हणूनच त्यांना नष्ट करण्यासाठी तू केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. द्रौपदी त्यांची पत्नी होणे हे त्यांचे मोठे भाग्य ठरले. द्रुपद त्यांच्यासाठी मोठा आधार बनला. कृष्णाबद्दल तर सांगण्याची गरजच नाही. तो लहानपणापासूनच पापडीप्रमाणे त्यांचे रक्षण करत आला आहे. खांडवदहनामुळे अर्जुनाने अग्निदेवाच्या सहाय्याने गांडीव, धनुष्य, अक्षय भाते आणि दिव्य अस्त्रे मिळवली. त्यांच्या जोरावरच त्याने सर्व राजांना जिंकले. खांडवदहनामुळेच त्यांना मयसभा सुद्धा प्राप्त झाली. यात अधर्म तो काय? तरीही एवढ्यावरून तू असा का बोलतोस जणू तुझे कोणीच नाही? खरे तर तुझ्याकडे जे मनुष्यबळ आहे ते त्यांच्याकडे कुठे आहे? तुला 99 भाऊ, महान धनुर्धर द्रोण, सर्व अस्त्रांचे ज्ञाता अश्वत्थामा, कर्ण, कृपाचार्य, मी आणि आम्ही सर्वजण नाही आहोत का? असे असेल तर आपण सैन्य घेऊन जाऊया आणि पांडवांशी युद्ध करून ती मयसभा हस्तिनापूरला घेऊन येऊया. दुर्योधन म्हणाला, दुर्योधना, पांडवांना जिंकणे इतके सोपे नाही. युद्ध कशासाठी? त्यापेक्षा त्यांना जिंकण्याचा एक सोपा उपाय सांगतो, ऐक. धर्मराजांना द्यूत खेळण्याची खूप आवड आहे. त्यांना द्यूतासाठी आमंत्रित कर. मी त्यांना द्यूतात हरवून त्यांचे राज्य आणि संपत्ती हिरावून तुला देईन. तू फक्त धृतराष्ट्रांची अनुमती मिळव. शकुनी म्हणाला. शकुनी दुर्योधनाला सोबत घेऊन धृतराष्ट्रांकडे गेला तेव्हा धृतराष्ट्र धर्मराजांनी पूर्ण केलेल्या राजसूय यज्ञाबद्दल अत्यंत आनंदी होते. शकुनी त्यांना म्हणाला, आपला दुर्योधन सुकून अर्धा झाला आहे. त्याच्या मुखाची कांती नाहीशी झाली आहे. हे ऐकून धृतराष्ट्र दचकले. त्यांनी दुर्योधनाला जवळ घेऊन त्याच्या अंगावरून हात फिरवत विचारले, असे वाळण्याइतके तुला कोणते कष्ट आले आहेत रे बाळा? त्यावर दुर्योधन म्हणाला, मला मनोव्यथेने ग्रासले आहे. झोप येत नाही, अन्न रुचत नाही, कशातही आनंद वाटत नाही. शत्रूंचे वैभव पाहून मला ही मनोव्यथा जडली आहे. धर्मराजांकडे जी संपत्ती आहे ती पूर्वी कधीही कोणत्याही राजाकडे नव्हती. मी सुकणार नाही तर काय करू? त्यानंतर शकुनी धृतराष्ट्रांना म्हणाला, राजा, धर्मराजांना द्यूताचे मोठे व्यसन आहे, परंतु खेळात कौशल्य नाही. मी द्यूतात पारंगत आहे. माझ्या युक्तीने मी धर्मराजांची सर्व संपत्ती तुला मिळेल असे करू शकतो. युद्धासाठी किंवा द्यूतासाठी समकालीन राजाने आमंत्रित केल्यावर ते नाकारणे क्षत्रिय धर्म नाही. त्यामुळे आपण बोलावले तर धर्मराज द्यूत खेळण्यासाठी नक्की येतील. तेव्हा दुर्योधन वडिलांच्या पाया पडला आणि शकुनीने सांगितल्याप्रमाणे करण्यासाठी परवानगी मागताना अश्रू गाळू लागला. धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणाले, विदुराचा सल्ला घेऊया आणि तो काय सांगतो ते पाहूया. विदुरांना सांगितले तर ते या विचाराला कधीच संमती देणार नाहीत. तुम्ही याला संमती दिली नाही तर मी जिवंत राहणार नाही. त्यानंतर तुम्ही आणि विदुर या राज्याचा भार आपल्या शिरावर घेऊन मिरवा. दुर्योधन हक्काने आणि निराशेने म्हणाला. धृतराष्ट्रांचा पुत्रमोह अतिशय असल्याने ते दुर्योधनाच्या विचाराचा विरोध करू शकले नाहीत. त्यांनी अनेक महान शिल्पकारांना बोलावून मयसभेसारखीच एक सभा उभारण्यास सांगितले आणि तिला 1000 खांब, 100 द्वारे आणि विविध प्रकारच्या कलाकृतींनी युक्त असा मंडप तयार करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी विदुरांना बोलावले आणि त्यांना आपला कुटील हेतू न सांगता केवळ धर्मराजांना द्यूतासाठी आमंत्रित करण्याबद्दल सांगितले. विदुर धृतराष्ट्रांना म्हणाले, राजा, हा विचार मला मान्य नाही. द्यूतामुळे राजपुत्रांमध्ये वैर निर्माण होईल. हा विचार सोडून दे. त्यावर धृतराष्ट्र म्हणाले, विदुरा, यात चांगले वाईट काहीही असले तरी मैत्रीपूर्ण द्यूत झालेच पाहिजे. मुलांमध्ये वैर निर्माण झाले तर ते थांबवण्यासाठी मी, तू, भीष्म आणि द्रोण नाहीत का? तू रथात बसून इंद्रप्रस्थाला जा आणि धर्मराजांना इथे घेऊन ये. विदुर ही गोष्ट भीष्मांना सांगून त्याचे मत जाणून घेण्यासाठी निघाले. ते जाताच धृतराष्ट्रांनी आपल्या मुलाला बोलावले आणि हा द्यूताचा नाद सोडून देण्याबद्दल सांगून पाहिले. हवे तर तू सुद्धा राजसूय यज्ञ करून साम्राज्य मिळव असे सांगितले. पण दुर्योधनाने त्यांचे ऐकले नाही. द्यूत सुद्धा एक प्रकारचे युद्धच आहे आणि त्यात कौशल्यानुसार जय पराजय ठरतात असे शकुनी म्हणाला. या काळात धृतराष्ट्रांच्या इच्छेनुसार हस्तिनापुरातही एक भव्य सभाभवन तयार झाले. धृतराष्ट्रांनी विदुरांना बोलावले आणि नवीन सभेत मैत्रीपूर्ण द्यूत खेळण्यासाठी धर्मराजांना घेऊन येण्याची आज्ञा दिली. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही हे ओळखून विदुर रथात बसून इंद्रप्रस्थाला गेले. धर्मराजांनी त्यांचा यथोचित सत्कार केला आणि विचारले, विदुरा, तू खुशाल आहेस ना?
तुझा चेहरा असा उतरलेला का दिसतोय? धृतराष्ट्र, दुर्योधन इत्यादी सर्व सुखात आहेत ना? त्यावर विदुर म्हणाले, सर्वजण खुशाल आहेत. तुझ्या मयसभेसारखीच एक सभा हस्तिनापुरातही बांधली आहे. तू येऊन त्या सभेत काही दिवस दुर्योधनादींसोबत आनंदाने घालवून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण द्यूत खेळावे अशी त्यांची इच्छा आहे. वृद्ध राजाने मला तुला हे सांगायला लावले आहे. तुझ्याशी द्यूत खेळल्याशिवाय त्यांना आणि त्यांच्या पुत्रांना सुख लाभणार नाही असे वाटते. त्या दुर्जनांची इच्छा पूर्ण कर. ते ऐकून धर्मराज म्हणाले, अरे रे, वडीलधारी माणसे द्यूत खेळतात का? त्यातून नक्कीच भांडण होईल. तुझे मत काय आहे? तू काय करायला सांगशील ते मी करतो. द्यूत हे कलहाचे कारण आहे असे मी कितीही सांगितले तरी त्या अंध राजाने न ऐकता मला तुला आणण्यासाठी पाठवले. तूच विचार करून तुला जे योग्य वाटेल ते कर. विदुर धर्मराजांना म्हणाले. तिथे द्यूत खेळण्यासाठी उत्सुक असलेले कोण कोण आहेत? धर्मराजांनी विचारले. शकुनी, विविंशती, चित्रसेन, सत्यव्रत, पुरुमित्र आणि जय. विदुरांनी सांगितले. म्हणजे सर्व जुगारी एका ठिकाणी जमले आहेत तर. पण संकट तर येणारच. मोठ्यांनी बोलावले तर नाही म्हणू नये. द्यूतासाठी बोलावल्यावर न जाणे हा माझा नियम नाही. खूप भीती वाटते आहे. जे व्हायचे ते होईल. उद्या निघतो, धर्मराज म्हणाले. प्रवासाची तयारी झाली. धर्मराज आपले भाऊ आणि द्रौपदीला सोबत घेऊन हस्तिनापुरात आले. वडीलधारे धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, कृपाचार्य, अश्वत्थामा यांना नमस्कार केला. लहानांशी संवाद साधला आणि गांधारीची विचारपूस केली. द्रौपदीच्या मुखावरील महाराणीचे तेज पाहून दुर्योधन इत्यादींच्या पत्नींनी हेवा केला. तो दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी उजाडताच धर्मराजांनी आपली नित्यकर्मे आटोपली आणि शकुनी, दुर्योधन, दुःशासन इत्यादी बसलेल्या द्यूतगृहात येऊन सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार केला. तेव्हा शकुनी धर्मराजांना म्हणाला, राजा, तुला पाहण्यासाठी काही जण या सभेत आले आहेत. काही जण वेळ घालवण्यासाठी तुझ्याशी द्यूत खेळायला आले आहेत. म्हणूनच नियम ठरवून आपण या फाशांनी द्यूताला सुरुवात करूया. त्यावर धर्मराज म्हणाले, शकुनी, द्यूतात फसवणूक करणे हे मोठे पाप आहे. त्यात क्षत्रियाचे शौर्य कुठेही दिसून येत नाही. म्हणूनच कपटाने आम्हाला द्यूतात जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस. आम्ही मिळवलेले धन ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांच्या शिक्षेसाठी वापरत आहोत. वेदाध्ययनात निपुण असलेला एक श्रोत्रिय दुसऱ्या श्रोत्रियाला वेदाध्ययनातच जिंकतो. तसेच कपटी जुगाऱ्याला कपटानेच जिंकले पाहिजे. हे स्वाभाविक आहे. द्यूत खेळणे तुला पसंत नसेल तर राहू दे, शकुनी म्हणाला. धर्मराजांमध्ये पौरुष जागृत झाले आणि ते म्हणाले, द्यूतासाठी बोलावून आल्यावर माघारी जाणे अपमानास्पद आहे. म्हणून मी खेळतो. माझ्यासमोर खेळणारे कोण आहेत? माझ्या वतीने माझे मामा शकुनी खेळतील. ते कोणताही पणा लावला तरी मी तो देईन, दुर्योधन म्हणाला. एका व्यक्तीच्या वतीने दुसरी व्यक्ती खेळताना मी कधीही पाहिले नाही किंवा ऐकले नाही. हे अभूतपूर्व आहे. तरीही तुमच्या इच्छेप्रमाणेच होऊ द्या, धर्मराज म्हणाले. द्यूत पाहण्यासाठी धृतराष्ट्रांनी आपल्या सोबत येण्यास सांगितले तेव्हा कौरव वृद्ध, भीष्म, द्रोण, कृपाचार्य आणि विदुर येऊन सभेत बसले. पहिला पणा म्हणून धर्मराजांनी आपल्या हारातील मणी लावला, तर दुर्योधनाने आपल्याकडील सर्व रत्नराशी लावल्या. फासे टाकल्यावर धर्मराजांचा तो मणी गेला. तिथून पुढे धर्मराजांनी पणाला लावलेली प्रत्येक गोष्ट शकुनीने जिंकली. द्यूतात हरत गेल्यामुळे धर्मराजांचा मत्सर वाढला. त्यांनी सोने, घोडे, रथ, दासी आणि खजिना पणाला लावून सर्व काही गमावले. असा होत असलेला अन्याय सहन न झाल्याने विदुर धृतराष्ट्रांना म्हणाले, मरणोन्मुख व्यक्तीला दिव्य औषधे आवडत नाहीत, तसे माझे शब्द तुला आवडत नाहीत. तुझा मुलगा कुळाचा नाश करण्यासाठी जन्माला आला आहे. तूच हा कपटी द्यूताचा डाव मांडून पांडवांचे धन लुटत आहेस. यामुळे तुझे खूप नुकसान होईल. माझे ऐक आणि त्यांना रागावू देऊ नकोस. पांडवांची मालमत्ता बळकावून आनंद मानू नकोस. उद्या तुला त्यांच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. तुम्ही नक्कीच नष्ट व्हाल. म्हणून हे द्यूत थांबव. धृतराष्ट्रांनी या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. पण दुर्योधनाने विदुरांना नाना शब्द सुनावले. या काळात धर्मराज आपल्याकडील सर्व काही हरले. ब्राह्मणांना दिलेल्या मान्यांखेरीज आपले राज्य, ब्राह्मणांव्यतिरिक्त आपली उरलेली प्रजा आणि आपले मांडलिक राजपुत्रही हरले. शकुनीने फासे धर्मराजांच्या समोर टाकले आणि म्हटले, पणाला लावण्यासाठी तुझ्याकडे आता काहीच उरलेले नाही. धर्मराजांनी सहदेवाला आणि नकुलाला पणाला लावून दोघांनाही गमावले. त्यानंतर अर्जुनाला आणि भीमाला सुद्धा हरले आणि स्वतःलाच पणाला लावून तो डावही हरले. द्रौपदी, जी तुझी मालमत्ता आहे ती शिल्लक आहेच ना? तिला पणाला लाव, शकुनी म्हणाला. धर्मराजांनी ते सुद्धा केले. यामुळे सभेत गोंधळ उडाला. कौरवांचा हा विनाशाचा काळ आला आहे असे काही जण म्हणाले. भीष्म, द्रोण, कृपाचार्य मात्र काहीच बोलले नाहीत. विदुर रागाने फुत्कारत बसले होते. कर्ण आणि दुःशासनाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. चांदोबा महाभारत 24वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.